मंडळी नमस्कार. मंडळी, महाविकास आघाडीमध्ये मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने फूट पडलेली आपल्याला पाहायला मिळालेली आहे. आणि ही फूट कोणी पाडली आहे तर थेट काँग्रेस पक्षाने पाडलेली आहे. काँग्रेस हा पक्ष देशातला सगळ्यात मोठा पक्ष एकेकाळी होता. आज तो राहिलेला नाही, तरी देशभर असलेला राष्ट्रव्यापी पक्ष याला म्हणता येईल असा हा काँग्रेस पक्ष आहे. आणि काँग्रेस पक्षाने मुंबई महापालिकेची निवडणूक स्वतःच्या बळावरती लढवण्याची भूमिका जाहीर केलेली आहे. मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष वर्षा गायकवाड, ज्या खासदार देखील आहेत, त्यांनी ही भूमिका जाहीर केलेली आहे. आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महाविकास आघाडी एकत्रितपणे लढवेल आणि त्याच्यासोबत मनसेला देखील बरोबर घेईल का, अशा पद्धतीचा जो प्रश्न विचारला जात होता, त्याच मुद्द्यावरून काँग्रेसनी ही वेगळी भूमिका घेतलेली आपल्याला पाहायला मिळते आहे. आपण जर पाहिलं तर काँग्रेसची जी भूमिका आहे ही का झालेली आहे त्याचं कारण सरळ आहे. शिवसेना जो मूळ एकत्रित होता तो हिंदुत्ववादी पक्ष होता. कालांतराने उद्धव ठाकरेंनी आपल्या भूमिका बदलल्या ते जरी म्हणत नसले की माझ्या भूमिका बदलल्या म्हणून, ते असंच म्हणतात की मी अजून हिंदुत्ववादीच आहे, माझी भूमिका हिंदुत्ववादीच आहे, असं जरी म्हणत असले तरीसुद्धा त्यांनी त्यांच्या भूमिका बदललेल्या सर्वसामान्य मतदारांनी पाहिलेल्या आहेत. आणि मतदारांना हे आवडलेलं नाही. त्यामुळे गेल्या काही निवडणुकांमध्ये मतदारांनी त्याला दूर केलेलं आहे किंवा त्याला लांब ठेवलेलं आहे. अर्थात हे परमनंट लांब ठेवणं नसतं. पुन्हा मतदार त्यांना जवळ करू शकतात त्यांच्या भूमिका पटल्या तर. आत्ताच्या घडीला मनसे देखील ह्याच भूमिकेमध्ये आहे. मनसेने देखील हिंदुत्वाची आणि परप्रांतीयांचा विरोध करण्याची भूमिका घेतलेली आहे. काँग्रेसला एक राष्ट्रीय पक्ष म्हणून ही भूमिका परवडणारी नाही. आणि त्यांचा जो मतदार बेस आहे तो बेस काय आहे? दलित, मागासवर्गीय, आणखीन आदिवासी आणि मुस्लिम, हे जे मतदार आहेत हे त्यांचं स्ट्रॉंग होल्ड वर्षानुवर्ष राहिलेले आहेत, अनेक वर्ष राहिलेले आहेत. हा मतदाराचा जो बेस आहे या मनसेच्या भूमिकेमुळे दुखावला जाण्याची शक्यता होती, किंबहुना दुखावला गेलेला आहे. आणि तो आपल्यापासून दूर जाऊ नये म्हणून ही काँग्रेसनी भूमिका जाहीर केलेली आहे. 1992 ते 95 या 3 वर्षामध्ये काँग्रेसचे 3 महापौर मुंबईमध्ये होते. पहिले महापौर होते 92 ते 93मध्ये चंद्रकांत हंडोरे, 93 ते 94मध्ये RR सिंग, आणि शेवटच्या महापौर होत्या निर्मला सामंत प्रभावळकर. त्यानंतर काँग्रेसला अद्याप स्वबळावरती त्यांचा महापौर बसवता आलेला नाही. मुंबईचा काँग्रेसचा महापौर राहिलेला नाही. त्याच्यानंतर कायमच शिवसेनेची सत्ता राहिलेली आहे, एकत्रित शिवसेनेची आणि भाजपा युतीची. मात्र काँग्रेसला आता पुन्हा एकत्रितपणे न लढण्याची आस लागलेली आहे. त्याचं कारण असं आहे की कार्यकर्त्यांचा दबाव आहे. प्रत्येकाला तिकीट हवं आहे आणि मग तिकीट जर द्यायचं असेल, उमेदवारी जर द्यायची असेल तर ती महाविकास आघाडीमध्ये 4 पक्ष एकत्रित असताना देणं प्रत्येकाला शक्य नसतं. आणि मग नाराजी होते, मग पक्ष सोडून दुसऱ्या पक्षामध्ये जातात आणि काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं वातावरण निर्माण होतं. त्यामुळे काँग्रेसची ही भूमिका योग्य आहे.